अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी अत्यंत आनंदाची अपडेट असणार आहे। महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्याकडून काही महत्त्वाचे निर्णय अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी घेण्यात आलेले आहे। तर आदितीताई तटकरे महिला व बालविकास मंत्री आहेत व त्यांनी हे निर्णय घेण्यात आलेले आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून काही जे मुद्दे आहेत ते सुद्धा त्यांनी शेअर केलेले आहे। तर अंगणवाडी सेविकांनो, अंगणवाडी मदतनीसताईंनो, अत्यंत महत्त्वाचा निर्णय असणार आहे। महिला व बालविकास अंतर्गत जे अंगणवाडी सेविका आहेत, मदतनीस आहेत, यांचे जे काही प्रश्न आहेत ते नेहमीच मंत्री आदितीताई तटकरे हे सोडवण्याचा प्रयत्न करतात व यामध्ये सुद्धा निर्णय घेताना अंगणवाडी परिवेशिका या महिला व बालविकास विभागाच्या कणा आहेत हे सुद्धा म्हटलेले आहे। तर ही बैठक पार पाडल्यानंतर त्यामध्ये एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त श्रीमती माधवी सरदेशमुख हे सुद्धा उपस्थित होते। तर मंत्री आदितीताई तटकरे यांनी सांगितलं आहे, अंगणवाडी परिवेशिका या महिला व बालविकास विभागाच्या कणा आहेत। या पदासाठी वयोमर्यादा शिथिल करण्याबाबत अनेक उमेदवारांनी मागणी केली आहे। याबाबत भारतीय मजदूर संघाच्या शिष्टमंडळासोबत बैठकीच्या माध्यमातून चर्चा केली आहे। तर अंगणवाडी परिवेशिकांवर असलेल्या जबाबदाऱ्या आणि त्यांना मिळणाऱ्या भविष्यातील संधी यांचा सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे। या दृष्टीने वयोमर्यादेची अट शिथिल करून योग्य मार्ग काढण्यासाठी विभागाला सकारात्मक पावले उचलण्याबाबत सूचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत। तर अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। तर यावेळी जी बैठक होती त्यामध्ये एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त श्रीमती माधवी सरदेशमुख, भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष श्री अनिल दुमणे आणि विभागाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते। तर मंत्री आदितीताई तटकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हे महत्त्वाचा निर्णय शेअर केलेला आहे व त्यांनी सांगितलेले आहे की मंत्रालयामध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या प्रलंबित मागण्या आणि समस्येवर सखोल चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत आयोजित बैठकीत सांगितले आहे। तर प्रत्येक वेळेसच मंत्री आदितीताई तटकरे जे महिला व बालविकास मंत्री आहेत ते तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत। जे अंगणवाडी सेविका आहे, मदतनीस आहेत, जे काही त्यांच्या मागणी आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत। जे काही भरती प्रक्रियेसंदर्भात प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने होणाऱ्या विलंबामुळे परिवेशिका पदासाठी वयोमर्यादा उलटून जाणाऱ्या सेविकांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी यात सांगितले आहे। याशिवाय जे काही अन्य मागणी होत्या त्यावर सुद्धा बैठकीत सविस्तर चर्चा झालेली आहे। तर बैठकीत जे एकात्मिक बालविकास प्रकल्प आयुक्त माधवी सरदेशमुख होते, सहसचिव होते वीरा ठाकूर, भारतीय मजदूर संघ महाराष्ट्राचे प्रदेशचे अध्यक्ष अनिल दुमणे यांनी अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या। तर अंगणवाडी सेविकाताईंनो, तुम्हाला काय वाटतं, नक्कीच हा निर्णय उपयोगाचा आहे का नाही? जे अंगणवाडी परिवेशिका आहे त्यांचे जे जबाबदारी आहे, त्यांचे जे काही वयोमर्यादेसाठी निर्णय घेण्यात आलेले आहे मंत्री आदितीताई तटकरे यांनी, हा निर्णय बरोबर आहे का नाही नक्कीच कमेंट करून सांगा। व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजना यात्रा चॅनलला फॉलो व सबस्क्राईब करा। धन्यवाद।